नमस्कार, मी सौभाग्यवती रुपाली दीपक कांबळे, नाणेकरवाडी पंचायत समिती गण शिवसेना उभाटा या पक्षाचे अधिकृत उमेदवार असून माझे चिन्ह मशाल आहे. या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला तुम्ही, त्याचा मुख्य हेतू काय आहे तुमचा? निवडणुकीत उतरण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्याला समाजासाठी आपण जे देणं लागतो ते आपल्याला समाजाला द्यायचं असेल तर आपल्याकडं काहीतरी पदसिद्ध अधिकार असायला पाहिजे, ज्या अधिकाराने आपण समाजासाठी करू शकतो. महिलांचे अनेक प्रश्न असतात, समाजातील आपण म्हणतो रस्ता आहे, कचरा आहे किंवा सांडपाणी व्यवस्थापन आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, विशेषतः शाळेतील मुलींच्या. या दृष्टीने जर काही काम करायचं असेल तर एक सर्वसामान्य नागरिक ते करू शकत नाही, पण जेव्हा आपल्याकडे कोणताही पदभार असतो तेव्हा आपण ते करण्यास सक्षम असतो. रादर आपल्याला सर्वजण तो रिस्पेक्ट देतात आणि आपण जे बोलतोय जे करतोय त्याला थोडं सिरियसली घेतात. म्हणून मला निवडणुकीत उतरण्याचा माझा स्वतःचा निर्णय होता. तुम्ही एक महिला उमेदवार आहे, महिलांसाठी तुमच्याकडे काय विचार आहे? महिलांसाठी म्हणजे प्रत्येक महिला ही स्वावलंबी असली पाहिजे. प्रत्येक घरातली महिला ही स्वतःच्या खर्चासाठी तिने इतरांकडे हात नाही पसरला पाहिजे. जसं की लहान मुलं असतील, आजारी माणसं असतील, महिला बाहेर नाही पडू शकत. पंचायत समितीच्या अशा असंख्य योजना आहेत, प्रशिक्षणं आहेत किंवा जे काही आपण म्हणतो ना की स्वावलंबनासाठी बचत गट असतात. त्याचेही अनेक प्रकार आहेत जे प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील आणि आत्मनिर्भर राहतील. तुम्ही ही निवडणूक लढवत आहे, हम्म तर ही निवडणूक कशासाठी? विकासासाठी का राजकारणासाठी? ऑफकोर्स विकासासाठी. राजकारण मुळात रक्तात असावं लागतं. राजकारण माझ्या रक्तातच नाहीये, स्वभावातही नाहीये. मुळात मी समाजकारण आणि समाजाशी लहानपणापासून निगडीत आहे. आजोबा असतील, वडील असतील, चुलते असतील, मोठे भाऊ असतील, सगळ्यांनीच समाजकारण करताना समाजाच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावलेला आहे, जे पाहत मी लहानाची मोठी झालेली आहे. एक छोटासा किस्सा सांगेल माझ्या आयुष्यातला. नाणेकरवाडीतील रस्त्याचं काम सुरू होतं मी लहान असताना आणि पूर्वी रस्ते सिमेंटचे नसायचे, डांबरीचे असायचे आणि डांबर ओतायच्या आधी रस्त्यांवरती मुरुम टाकला जायचा. तर आपण समाजाचं काय देणं लागतो? शाळा सुटल्याच्या नंतर आपण 5-5:30ला घरी येतो, तर आजोबा आम्हाला सगळ्यांना हातात स्टीलचे अल्युमिनियमचे डिश द्यायचे मोठाले, स्वतः मुरुम त्या घमेल्यांमध्ये भरायचे आणि तो रस्त्यांवरती टाकायला सांगायचे. म्हणजे आपण समाजासाठी जे करतोय ते केलंच पाहिजे. ह्या गोष्टींचं जे काय आपण म्हणतो ना शिक्षण, हे लहानपणापासून घरातून मिळालंय. रस्ता असेल, पाणी असेल, रस्त्यात तर अजून पण भरपूर समस्या भेडसावतात, तर तुम्ही कसा सोडवणार? रस्त्यांच्या समस्या म्हटलं तर प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट लक्षात आली. आरू वस्तीची आपली आहे खराबवाडीतच मूर्ती ती. त्या आरू वस्तीमध्ये रस्ता आणि सांडपाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे. गुडघ्यापर्यंत खड्डा झालेला आहे रस्त्याला आणि सांडपाणी सगळं त्याच्यात जमा होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होते. आम्ही एकत्र काम करत असताना जिल्हा परिषदेसाठी अधिकृत उमेदवार जे आहेत शिवसेना उभाटाचे जीवन भाऊ खराबी, आमचं डिस्कशन झालं की भाऊ इथं असा असा एक प्रश्न आहे आणि हा मला आवर्जून तुमच्याशी डिस्कस करायचा आहे. ते ऐकल्याच्या नंतर न भाऊने तात्काळ तिथं रस्त्यासाठी आणि सांडपाण्यासाठी जे आपण म्हणतो पाईप्स असतात सिमेंटचे, त्या पाईपचं नियोजन केलं, जे तिथं आता अवस्थित आहेत आणि त्या संदर्भातलं अधिकाऱ्यांशी बोलून कामकाज सुरू झालेलं आहे. काहीतरी फूट खाली रस्त्याच्या खाली खड्डा घेऊन ते पाईप गाडावे लागतील, जेणेकरून त्या सांडपाण्याचा निचरा होईल. निवडणूक हा विषय फार नंतरचा आहे आणि ह्या कामांची जी सुरुवात आहे ती पाहता क्षणी सुरू झालेली आहे की प्रशासनाकडून निधी येईल आणि मग कामं सुरू होतील, अशी भूमिका आमची असणार नाहीये. जे समाजातील महत्वाचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही तत्परतेनं काम सुरू करतोय. काम करत असताना अडचण आली तर संघर्ष कराल की तडजोड करणार? ऑफकोर्स संघर्ष करणार. काय होतं, ज्यावेळेस एक महिला घराबाहेर पडते आणि आपण जे म्हणतोय राजकारण, निवडणुकीला उभी म्हणजे राजकारणच येतं आणि कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊन महिलांनी काम करायचं तर अनेक प्रकारच्या अडचणी असतात, बंधने असतात. तर तडजोड हा विषय महिलांसाठी असलाच नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण रिंगणात उतरणार आहे समाजकारणाच्या म्हणेल मी, त्यावेळेस माझे पती दीपक कांबळे माझ्या सोबत आहेत, माझा भाऊ सोबत आहे आणि पूर्ण कुटुंब सोबत आहे. त्यामुळे तडजोड करणं हा प्रश्नच माझ्या डिक्शनरीत असणार नाही. फक्त तत्व आणि समाजसेवा ही प्रामाणिकपणे झाली पाहिजे, हाच माझा विजन असेल आणि त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर महिलांसाठी तुमच्यामुळे काय बदल घडले?
महिलांमध्ये काय बदल झालेला असेल? सर्वप्रथम पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत, जे बचत गट आहेत, बचत गटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या महिलांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत, त्या 5 वर्षात मी प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. रादर त्या पोहोचविलच हा माझा मानस आहे आणि त्यामुळे प्रत्येक महिला ही आत्मनिर्भर असेल, स्वावलंबी असेल आणि त्यांच्यामध्ये आयुष्य जगण्याचा एक आत्मविश्वास असेल, की कोणत्याही संकटाला 2 हात कसे करायचे किंवा समाजात आत्मविश्वासाने कसं उभं राहायचं, एक धाडस त्यांच्यात असेल आणि हा बदल मी निश्चितच करेल समाजात. हा विश्वास माझ्यामध्ये आहे. पंचायत समिती गणामध्ये जे नाणेकरवाडी असो, खराबवाडी असो, बेलदेवडी असो, ही मतदानाच्या बाबतीत मोठी गाव आहे. हं. पण अनेक उमेदवार तुमच्या ऑपोजिट उभे आहे. हं. पण मतदान तुम्हालाच का करायचं? छान प्रश्न आहे. मतदान मलाच का करायचं? रिंगणात एकूण 7 उमेदवार आहेत. माझ्या विरुद्ध अजून 6 जणी आहेत आणि त्यांना ती निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक महिलेने स्वतःला सिद्ध करावं. मी मतदारांना एवढंच आवाहन करेल, की 7ही उमेदवारांमध्ये सक्षम कोण आहे? भविष्यात तुम्हाला येणाऱ्या अडचणी कोण सोडवू शकतं किंवा तुमच्यापर्यंत प्रत्येक योजना कोण पोहोचवू शकतं ह्याचा मतदारांनी अभ्यास करावा. मी सांगेल, की हो इतर 7 बाकीच्या 7 उमेदवार जे आहेत मी पकडून, त्यामध्ये मी सर्वस्वी योग्य असेल. मी शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा कॅपेबल आहे. मी सगळ्यांसमोर तुमच्यासाठी भांडू शकते. प्रत्येक योजना तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी जे टीमवर्क लागतं, ती टीम माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 24/7 तुम्हाला कधीही कोणतीही अडचण झाली, तर तुमच्या अडचणीच्या काळात मी स्वतः किंवा माझ्या टीममधील कोणताही मेंबर तिथे अवेलेबल असेल. त्यामुळे मी मतदारांना आवाहन करेल, की तुम्ही मलाच मतदान करा. मतदारांसाठी तुमचा काय संदेश असेल? मतदारांसाठी असा संदेश असेल, की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मशाल हे चिन्ह घेऊन जे निवडणूक लढवत आहेत, म्हाळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गट, जीवनभाऊ खराबी आणि नाणेकरवाडी पंचायत समिती गणामधून मी रुपाली दीपक कांबळे, आम्हाला चिन्ह मशाल आणि अनुक्रमांक दोघांनाही 1 आलेला आहे. तर 1 नंबरचं बटन दाबून तुम्ही आम्हाला 1 नंबरने निवडून आणावं, अशी मी विनंती करेल.